एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्वजण छान असणार. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओकरिता. तर आज आपण पाहणार आहोत ऑफ ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेजेस. भारतीय न्याय संहितेमधला हा एक सेक्शन 80 ते 87 पर्यंत हे सेक्शन ऑफ रिलेटिंग ऑफेन्सेस टू द मॅरेजेस कव्हर केले आहे. सेक्शन 80 मध्ये आपल्याला डावरी डेथ दिलेला आहे. डावरी डेथ म्हणजे काय आहे हे पाहूया. द कोड शाल प्रिझ्युम, कोड असं प्रिझ्युम करणार की एखादा हजबंड किंवा त्याच्या रिलेटिव्स ऑफ हजबंडने एखादी डावरी डेथ केलेली आहे जेव्हा समोरचे जे मी आता सांगणार आहे ते 5 इन्ग्रेडियंट सॅटिस्फाय होणार. जेव्हा डेथ ऑफ मॅरिड वुमन होणार, त्याच्यानंतर सेकंड किंवा जी डेथ असणार ती बाय एनी बर्न किंवा बॉडी इंजुरी किंवा एनी अदर नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये होणार. जी डेथ आहे ती 7 वर्षामध्ये होणार किंवा सून बिफोर हर डेथ क्रुएलिटी किंवा हरॅसमेंट झालेली आहे असं दिसणार आणि तिथे डिमांड ऑफ डावरी असणार. हे जेव्हा 7 इन्ग्रेडियंट सॅटिस्फाय होणार तेव्हा डावरी डेथ ही त्या हजबंडने किंवा त्याच्या रिलेटिव्स ऑफ हजबंडने केली आहे हे समजलं जाणार आणि त्याला शिक्षा ही नॉट लेस दॅन 7 इयर आणि ती एक्सटेंड होते इम्प्रिजमेंट फॉर आजीवन कारावासासाठी. त्यानंतर सेक्शन 81 आहे कोहॅबिलेशन कॉज बाय माइंड डिसीटफुल इंड्युसमेंट बिलिव्हिंग ऑफ लॉफुल मॅरेज. यामध्ये एखादा माणूस जर समजा कोणत्याही महिलेला जो त्याला माहीत आहे की आपण समोरच्या व्यक्तीशी म्हणजे त्या वुमनशी मॅरिड नाही आहे तरीसुद्धा तिला फसवून तिच्यासोबत सेक्शुअल इंटरकोर्स किंवा कोहॅबिलेशन कॉज करतो तर तो एक ऑफेन्स मानला जाणार आणि त्याला 10 वर्ष शिक्षा असणार. त्यानंतर सेक्शन आहे 82. यामध्ये हा जो ऑफेन्स आहे हा इट सीम्स लाईक अ बायगॅमी. हा बायगॅमी सारखा आहे, पण बायगॅमी हा वर्ड हा जो ऑफेन्स होता हा आपण काढून टाकलेला आहे कारण की बाय म्हणजे 2 आणि गॅमी म्हणजे मॅरेजेस. तर हिंदूंमध्ये दुसरं मॅरेज हे वर्ड असते आणि मुस्लिम लॉनुसार 4 मॅरेजेस हा व्हॅलिड असतात. त्यामुळे बायगॅमी जर समजा आपण यूज केलं तर हा कुठेतरी सम रिलिजन्सचा लॉचा कुठेतरी उल्लंघन होते. तर त्याच्यामुळे जरी इथे बायगॅमी नसलं तरी ह्या सेक्शननुसार जो दुसरं कोणतं पण मॅरेज म्हणजे मुस्लिमनुसार 5वं मॅरेज हे व्हॉइड असणार आणि हिंदू लॉनुसार सेकंड मॅरेज हे व्हॉइड असणार. तर ज्या लॉनुसार जे मॅरेजेस व्हॉइड असणार त्याकरिता हा सेक्शन आहे. मॅरिंग अगेन्स्ट ड्युरिंग अ लाईफ टाईम ऑफ हजबंड और वाईफ. इथे सांगितलं आहे हा जो ऑफेन्स आहे पहिली गोष्ट हा हू एव्हर आहे. इथे म्हटलं आहे हू एव्हर म्हणजे हा ऑफेन्स हा जेंडर न्यूट्रल आहे. हा हजबंड और वाईफ कोणी पण करू शकतो. तर जर समजा हजबंड किंवा वाईफ जिवंत असताना कोणीसुद्धा जर तिच्या प्रेझेन्समध्ये जिवंत असताना दुसरं मॅरेज करत असणार तर ते व्हॉइड असणार आणि ते हजबंड और वाईफ कोणी पण करू शकतो. तर त्यासाठी शिक्षा आहे 7 इयर्स. यामध्ये एक्सेप्शन आहे की कुठे हे जे मॅरेज आहे सेकंड मॅरेज व्हॉइड नाही होणार. जर समजा एखादं मॅरेज अर्ली मॅरेज जे असणार हे कोर्टामार्फत डिक्लाइन केलेलं असणार की हे मॅरेज व्हॉइड आहे तर ते मॅरेज व्हॉइड होणार. त्याच्यानंतर सेकंड जे आहे फॉर्मर स्पाऊस जो ऑलरेडी कोणी हर्ड केलेलं नाही आहे त्याला 7 वर्षापर्यंत तर त्या याच्यामध्ये ते ऑफेन्स नाही होणार. तर हे ज्या 2 कंडिशन असणार आहेत त्यामध्ये मॅरिंग अगेन्स्ट ड्युरिंग अ लाईफ टाईम ऑफ हजबंड किंवा वाईफ असलं तरी पण हा ऑफेन्स लागू नाही होणार. तर त्याचा पहिला सेक्शन जो आहे हा फॉर्मर मॅरेजसाठी आहे म्हणजे दुसरं मॅरेज केलं व्हॉइड असलं तर त्याच्यासाठी 7 वर्ष शिक्षा आणि सेकंड क्लॉज जो आहे तो सबसिक्वेंट मॅरेजबद्दल सांगतो. सबसिक्वेंट मॅरेज आपण केलं कोणी पण हजबंड और वाईफनी आणि त्यामध्ये जर आपण पहिलं मॅरेज हे सेकंड मॅरेजला आपण कन्सील म्हणून केलं त्याला सांगितलेलं नाही आहे तर त्यावेळेस तो ऑफेन्स होणार आणि त्यासाठी शिक्षा ही 10 वर्ष असणार. त्यानंतर सेक्शन 83 मॅरेज सेरेमनी फ्रॉड्युलंटली गोज थ्रू विदाउट अ लॉफुल मॅरेज. जर समजा खोटे लग्न सेरेमनी हा एक केस ऑलरेडी झालेला आहे. 2 जण बसलेले होते
आणि तू लग्न नाही करत किंवा काही नाही करत, त्याच्यामुळे सिगारेटच्या भोवती फेरे मारून हे मॅरेज सेरेमनी परफॉर्म केली गेली होती. पण कोणतंही प्युअर मॅरेज हे जर समजा करायचं असलं तर ती प्युअर अग्नीच्या राऊंड जे 7 फेरे म्हणतात ते घेतल्यावरच त्याला व्हॅलिड मॅरेज कन्सिडर केलं जाते. तर खोटं लग्न सेरेमनी जेव्हा की ते खोटं सेरेमनी परफॉर्म करणं, जेव्हा की डिसऑनेस्टली किंवा फ्रॉडुलंट इंटेन्शनद्वारा ती मॅरेज सेरेमनी परफॉर्म करणं, जेव्हा की त्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे की तो लॉफुली हे जे आपण करतो आहे हे लॉफुली मॅरेज होत नाही, तो तिथे 83 मध्ये ऑफेन्स होणार, ज्याला शिक्षा 7 वर्ष दिली आहे. त्यानंतर सेक्शन 84 इंटिसिंग और टेकिंग अवे और डिटेनिंग विथ क्रिमिनल इंटेंट अ मॅरिड वुमन. जेव्हा एखादा पर्सन एखादी मॅरिड वुमन असताना सुद्धा तिला टेक किंवा इंटिसेट करतो एखादा वुमनला, जेव्हा की त्याला नॉलेज आहे त्या गोष्टीचं की ही महिला मॅरिड आहे किंवा त्याला रिझन टू बिलीव्ह आहे की ही महिला ही कोणाची तरी वाईफ आहे, म्हणजे जसं की तिने मंगळसूत्र वगैरे घातलेले असणार आणि त्याच्यामुळे त्याचा ॲक्ट सिरियस आपल्याला समजते की याला माहीत आहे किंवा ह्या गोष्टीचं नॉलेज आहे की ही महिला मॅरिड आहे आणि त्या इंटेन्शननी त्यांनी त्या महिलेला टेक किंवा इंटिसेट करणार का. इंटिसेट करणं, शी मॅरी ऑर इंटिसेट द कोर्ट सेस, आणि तिला कन्सिल किंवा डिटेन करून ठेवणार आणि तिच्यासोबत सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करणार, तर तेव्हा इथे हा ऑफेन्स होतो, ज्याची शिक्षा 84 मध्ये 2 इयर्सची आहे विथ फाईन ऑर बोथ. त्याच्यानंतर सेक्शन 85 आणि 86 हा सध्याचा सुप्रीम कोर्टाचा रिसेंट लँडमार्क जजमेंटमध्ये कव्हर होतो, ज्याचं जजमेंट आहे अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. तर यामध्ये जो क्रुएलिटी अगेन्स्ट द वुमन जो आपला 498 हा ऑफेन्स आहे, हा जेंडर न्यूट्रल केला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं गाईडलाईन्स आहे. तर त्यामध्ये हे म्हटलं आहे 84 मध्ये हजबंड और रिलेटिव्ज ऑफ हजबंड ऑफ वुमन सब्जेक्ट टू हर क्रुएलिटी, कोणी पण हुएवर, म्हणजे हा जनरल न्यूट्रल झाला. त्याच्यात हजबंड किंवा रिलेटिव्ज ऑफ हजबंड जर समजा त्याच्या वुमनसोबत जर समजा अशी क्रुएलिटी करत असेल तर याला शिक्षा इथे 3 वर्ष आहे. आणि सेक्शन 85 मध्ये क्रुएलिटी म्हणजे काय याची डेफिनेशन 86 मध्ये दिली आहे. जर समजा हजबंड किंवा रिलेटिव्ज ऑफ हजबंड जर समजा कोणते पण असं ॲक्ट करत असेल, विलफुल कंडक्ट विच इज लाईकली टू ड्राईव्ह अ वुमन टू कमिट अ सुसाईड, किंवा असं कोणाचे विलफुल कंडक्ट त्याचा हजबंडचा किंवा हजबंड रिलेटिव्सच्या हजबंडचा की ते वुमन्सला सुसाईड करायसाठी प्रवृत्त करत आहे किंवा एखादं इंजुरी करण्यासाठी किंवा तिला डेंजर होत आहे तिच्या लाईफला किंवा एनी मेंटल किंवा फिजिकल इंजुरी होणार त्याकरिता. आणि दुसऱ्या क्लॉजमध्ये सांगितलं आहे हरासमेंट फॉर द डावरी किंवा अनलॉफुल डिमांड, ह्यासाठी जर समजा केलं तर ते क्रुएलिटीच्या डेफिनेशनमध्ये येणार. त्यानंतर सेक्शन 87 जर समजा किडनॅप किंवा अबडक्ट करत आहे किंवा इंड्यूस करत आहे वुमनला टू कंपेल हर मॅरेज, तिच्या मनाच्या विरुद्ध तिला किडनॅप करत आहे, तिला अबडक्ट करत आहे किंवा इंड्यूस करत आहे की तिने मॅरेज केलं पाहिजे म्हणून, तर त्यानुसार सेक्शन 87 नुसार जर किडनॅप किंवा अबडक्ट किंवा इंड्यूस करत असेल एखादा वुमनला का तिच्यासोबत मॅरेज सेरेमनी परफॉर्म करण्याकरिता, तर ह्यानुसार सेक्शन 87 नुसार तो एक क्राईम मानला जाणार. जर समजा क्रिमिनल इंटिमिडेशन, किडनॅप, अबडक्ट किंवा इंड्यूस करत आहे वुमनला की तिने इलिसिटेड इंटरकोर्स करावा, म्हणजे बेकायदेशीर संभोग करावा किंवा तिने तिच्या मनाच्या अगेन्स्ट मॅरेज करावं, तर त्याकरिता हा ऑफेन्स होणार आणि तो सेक्शन त्याला शिक्षा ही जी असणार ती 10 वर्षाची असणार. तर आशा करते तुम्हाला हा ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज हे समजलं असणार आणि बाकीचं उरलेले सेक्शन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया.